नमस्कार मंडळी. व्यासपीठ ज्ञान मनोरंजनाचे या आपल्या उपक्रमाच्या आजच्या 112व्या भागात मी अपर्णा बेडेकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. प्रत्येकाला लहानपणी देवासमोर उभं राहिल्यानंतर हा श्लोक म्हटल्याचं कधी ना कधीतरी म्हटल्याचं आठवत असेल. योगायोगाने इतकी छान गोष्ट होतीये की अगदी काही दिवसापूर्वी 111वा भाग अभिराम भडकमकर आपल्याकडे आले होते आणि सीता हा विषय त्यांनी आपल्यासमोर मांडला. आजचे मराठीतले तेही एक मोठे कादंबरीकार, नाटककार. आणि योगायोगाची गोष्ट अशी की सीतेबरोबरच जिचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं, प्रातस्मरणीय म्हणून घेतलं जातं, त्या द्रौपदी बद्दल आज आपल्याला ऐकायचं आहे. आणि असेच मराठीतले खूप मोठे लेखक, नाटककार, दिग्दर्शक, नट, खूप मोठा परिचय मला त्यांचा तुम्हाला सांगायचा आहे. श्री अशोकजी समेळ आपल्यात उपस्थित आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यामुळे प्रत्यक्ष लेखकाकडनं आणि अभ्यासकाकडनं, नुसतं लेखकच असं नाही, अभ्यासकाकडनं त्या व्यक्तिरेखा ऐकणं ही खरंच खूप आनंदाची गोष्ट असते. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अशोकजी समेळ यांचं खूप मनापासून स्वागत करते, विनंती करते त्यांना की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत अशोकजींचं करण्यासाठी बाबांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन आपण श्री अशोकजी समेळ यांचं स्वागत करूया. यस, एकदा जोरदार टाळ्या होऊ देत आपल्या सगळ्यांच्या वतीने. खूप खूप मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीनं. एक अत्यंत उपयुक्त आणि आज गरज असलेलं व्यासपीठ वसंतराव बेडेकर चालवतात. त्याबद्दल माझं द्रौपदी हे पुस्तक माझ्याकडून भेटले. परिचय करून देणं हे आपण अनेक जण अनेक माध्यमातनं श्री अशोकजी समेळ यांना ओळखतोय. ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार म्हणून ओळखतोय, दिग्दर्शक म्हणून ओळखतोय, अभिनेता, निर्माता, अशा बहुआयामी बहुविध भूमिका त्यांनी आजवर निभावल्यात. 21 व्यावसायिक मराठी नाटकं, हे आकडे खूप मोठे आहेत बरं का, खूप मोठे. 21 व्यावसायिक मराठी नाटकं, 27 व्यावसायिक गुजराती नाटकं आणि 9 प्रायोगिक नाटकं यांचं लेखन करणाऱ्या असा हा लेखक. 3 मोठ्या कादंबऱ्या ज्या त्यांच्या खूप गाजत आहेत. मी अश्वत्थामा चिरंजीव ही 2015 सालची, सप्त चिरंजीव ही 17 सालची, ते आभाळ भीष्माचं होतं हे 22 सालची कादंबरी. आणि आत्ता 25 साली प्रकाशित झालेली द्रौपदी, काल, आज आणि उद्या, ज्याच्याबद्दल आज आपण अशा मोठ्या महाकादंबऱ्या म्हटलं गेलं त्यांना. अशा आत्ताच सर सांगत होते की 600 पानं, 700 पानं, 800 पानं, म्हणजे आजच्या वाचकाने सुद्धा आपली तयारी किती करायला हवी. कारण 18 पुराणांचा ज्यांनी अभ्यास केला, त्या 18 पुराणांपैकी महाभारताचं सगळं पर्व मांडणं हेच मोठं शिवधनुष्य आहे. आणि इतकी तयारी तर आपली एक वाचक म्हणून असायला हवी. जर का लेखकाने इतकी मेहनत त्याच्यासाठी घेतली असेल, खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. लेखन अनेक, म्हणजे म्हटलं तसं चौफेर विषयांचं लेखन सरांनी केलंय. दूरचित्रवाहिनीच्या मालिका ज्या असतात त्याच्यात 2000 पेक्षा अधिक भागांचं लेखन त्यांनी केलंय. किती मोठी गोष्ट आहे ही की एकीकडे कादंबरीसारखं एवढं अभ्यासपूर्ण लेखन, अर्थात दूरचित्रवाणीच्या मालिकांचं लेखन ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. 2000 भागांचं लेखन त्यांनी केलंय आणि अनेक पुरस्कारांनी ते विभूषित आहेत. काही वाचून दाखवते त्यातले. दिवंगत मामा वरेरकर पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार डोंगर मातारा झाला याच्यासाठी 84 सालचा, जयवंत दळवी पुरस्कार, राज्य शासनाच्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट लेखन पुरस्कार कुसुम मनोहर लेलेसाठी येतोय. नक्की टाळ्या होऊ दे त्याच्यासाठी.
गडकरी पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, राजा रवी वर्मा या नाटकासाठी 17 राज्यनाट्य पुरस्कार आणि 450 नाटकातून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा एक मोठा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. ठाणे वैभव, ठाणे नगररत्न पुरस्कार, संन्यस्त ज्वालामुखी याचा जो प्रयोग 2008 साली झाला, त्याच्यात 40 तासात सलग 11 प्रयोग करून त्यांनी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झालेली आहे. विवेकानंदांवरचं ते नाटक आहे आणि त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. राम गणेश गडकरी पुरस्कार, सह्याद्री जीवन गौरव पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान पुरस्कार, चित्ररत्न पुरस्कार, किती किती नावं घेऊ, मनोरमा समग्र साहित्य जीवन पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार आदी अनेक अनेक पुरस्कारांनी सरांना गौरवण्यात आले. ज्येष्ठ साहित्यकार म्हणून पुरस्कार अनेक परिषदांमधनं मिळाले. त्याच्यात कोकण मराठी साहित्य परिषद, उत्तर महाराष्ट्र साहित्य संस्था, महाराष्ट्र साहित्य पुरस्कार पुणे आणि अश्वत्थामा चिरंजीवसाठी पुरस्कार आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाचा पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी सरांना गौरवण्यात आले. त्याच्यानंतर व्यावसायिक नाटकं लिहिली, याच्याबरोबर व्यावसायिक नाटकातनं अभिनय हा सुद्धा त्यांच्या एका बहुविध व्यक्तिमत्व असं मी जे म्हणते त्यातला किती मोठा पैलू आहे की इथे नावच 21 आहेत. व्यावसायिक अभिनय केलाय नाटकांमधनं, अशी 21 नाटकं आहेत. पुत्रकामेष्टी, मी मालक या देहाचा, मला काही सांगायचं, इथे ओशाळला मृत्यू, अनेक अनेक नावं आहेत. म्हणजे त्याच्यानंतर महत्त्वाच्या दूरचित्रवाणी मालिकांमधला त्यांचा अभिनयही लक्षात राहण्यासारखा आहे. थरार, स्मरण विस्मरण, नंदा, तिसरा डोळा, वाडा चिरेबंदी ह्या मालिका आपल्याला आठवत आहेत आणि त्यातली त्यांच्या भूमिकाही आठवत आहेत. व्यावसायिक गुजराती नाटकं त्यांनी केली आहेत, तीही 27. मला सगळी नावं सुद्धा सर वाचता येत नाही आहेत गुजरातीतली पण म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व, कुठे एकीकडे पुराणांचा अभ्यास, कुठे मालिकांसाठीचं लेखन, दुसरीकडे दिग्दर्शन, तिसरीकडे बहुभाषिक असं लेखन, असा सगळा प्रवास त्यांच्या परिचय पत्रातनं मला दिसतोय. आणि आपण सगळेजण खरंच खूप भाग्यवान आहोत की द्रौपदीसारखी जी आपले काय म्हणायचं मनाच्या खूप जवळ असलेली व्यक्तिरेखा, जिच्यामुळे सगळं महाभारत घडलं, अशी ती असं तेजस्वी असं पात्र द्रौपदीचं ते आपल्याला प्रत्यक्ष लेखकाकडनं त्याच्या वाणीतून ऐकायला मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आपला अधिक वेळ आता न घेता मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अशोकजी समळे यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या विचारांना आमच्यासमोर मांडावं. धन्यवाद. धन्यवाद ताई. आणि माझ्या गिरगावातील सगळ्या कुटुंबीय मित्रांनो, गिरगाव हे माझं आजही कुटुंब आहे, कारण माझं बालपण इथेच गेलं. इंटरला रुपारेल कॉलेजला जाईपर्यंत मी खेतवाडी 7व्या गल्लीतल्या अरब बिल्डिंगमधल्या पहिल्या मजल्यावर राहत होतो. 27 माणसांचं कुटुंब होतं. हे जे काही महाभारताचे संस्कार वगैरे जे आहेत ते माझ्या घरामध्ये झाले. माझी काका, सगळी मुलं, काकांची मुलं याची सगळे एकत्र जमवून चाळीमध्ये एका बाजूला बसून ह्या गोष्टी सांगायच्या आणि या गोष्टीतून महाभारत उलगडत गेलं. थोडासा बॅकग्राऊंड आधी तुम्हाला यासाठी सांगतो. द्रौपदी येण्याच्या आधी मी वयाच्या 5व्या वर्षी मला काकांनी अश्वत्थामाची गोष्ट सांगितली. तर कुठेतरी ती माझ्या मनामध्ये एवढी रुतून बसली होती आणि प्रत्येक वेळेला मला म्हणजे माझं शिक्षण चालू होतं. मी उत्तम क्रिकेट खेळलो आहे. म्हणजे रुपारेल कॉलेजचा मी कॅप्टन होतो 64-65ला क्रिकेटला आणि शिवाजी बाग जिमखानाला खेळत होतो, जिथे विजय मांजरेकर कॅप्टन होते आणि रमाकांत देसाईंबरोबर मला ओपनिंग बॉलिंग करायचं भाग्य लाभलं. मी नशीबवान आहे त्या दृष्टीने. आणि त्यामुळेच गिरगावमध्ये कुठेतरी हे बीज माझ्यामध्ये रुजलं होतं लहानपणी.
गिरगावचं मी अतिशय ऋणी आहे त्या बाबतीत. आणि मग मी अश्वत्थामा लिहिला, बरीच तपश्चर्या करून त्या ठिकाणी जाऊन. अश्वत्थामा वाचल्यावर तुम्हाला कळेल किंवा त्याचा पॉडकास्ट बघा, ज्याला 2,10,000 आज लोकांनी पाहिलेला आहे आणि 1 तासाचं जवळजवळ पॉडकास्ट लोक ऐकतात. एकदा नव्हे, 2दा 3दा ऐकतात, फोन करतात, पुस्तक मागवतात. हा आनंद एक वेगळा आहे. आपण वाचन जिथे कमी होत चाललंय तिथे वाचकांचा हा प्रतिसाद पाहून खूप बरं वाटतं. त्यात तरुण मुलं पण आहेत, त्यामुळे मला जास्त आनंद होतो. आता आमच्या एजची माणसं असतील ते वाचन करतात, नाटकं बघतात. माझा जिवलग मित्र तिकडे नंदलाल रेडे बसलाय, जो साहित्य संघाशी निगडीत होता. आणि मी जे डोंगर म्हातारा झालं नावाचं नाटक पहिलं मी लिहिलं आणि त्याचं सर्वेसर्वा माझा नंदलाल रेडे होता. संगीत हे ते जमवणं सगळी. धन्यवाद नंदू, तू मला नुसता फोन केला नाहीस, तू आलास त्याबद्दल धन्यवाद. ये ना पुढे बस ना. कसंही तुला जर ही बॅकस्टेजची माणसं आहेत वसंतराव, काय गंमत, त्यामुळे ते बॅकस्टेजला बसायला आवडतं त्यांना. नंतर टिवल्या बावल्या करता येतात. हे गंमतीचा भाग. तर ते इथे सगळं रुजलं. अश्वत्थामा लिहिला मी ज्या शाळेत होतो त्या शाळेमध्ये आजचे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पद्मविभूषण आणि 54 डॉक्टरेट आहेत. आता मध्ये ताजमध्ये त्यांचा सत्कार सगळ्या उद्योजकांनी केला, तेव्हा मी एक नशीबवान, मलाही त्यांनी मित्र म्हणून बोलवला होता. तर दर गणपतीला आम्ही त्याच्या घरी जात असू पूर्वीपासून. तर का तेवढाच वेळ त्याला मिळायचा. तो गणपतीचे 4 दिवसचा 5 दिवसाचा गणपती, तर ते 4-5 दिवस तो स्वतःसाठी ठेवायचा तिथे. तर आम्ही काही 1-2 मित्र आमचे असे त्याला भेटायचो. तर तो भेटीत त्याला कधी काही हे नाही, पण अश्वत्थाम्याचं प्रकाशन करायला मी त्याला बोलवला तेव्हा तो पुण्याहून आला, प्रकाशन केलं. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की अश्वत्थाम्याची 9वी आवृत्ती आता संपत आलेली आहे. 700 पानाचं पुस्तक आहे. आजही मी माझ्या प्रकाशकाला बजावलेलं आहे, सवलतीतच पुस्तक विकायचं, लोकांनी वाचावंही माझी इच्छा आहे. मला 2 पैसे नाही मिळाले तरी चालतील, तर तू माझे पैसे वगळून टाक, तुझे पैसे आहेत ते घे, पण लोकांना कन्सेशनमध्ये. ते असाच रमेशकडे गणपतीला गेलो, 1-2 वर्षामध्ये गॅप गेला. काय रे आता काय अशोक काय लिहितोय, त्याचा एक उत्साह राहणं असा असतो. म्हटलं काही नाही रे, रावण लिहित होतो पण तो अर्धवट राहिला. का म्हटलं रावण मला पुढे मिळाला नाही. म्हणजे एक माझी लिहिण्याची, एक नाटकामुळे माझी लिहिण्याची स्वतंत्र एक स्टाईल आहे, एक पद्धत आहे. त्या पद्धतीत माझे डायलॉग जे असतात ते नाटकीय असतात. म्हणजे तुम्हाला वाचकाला सोडत नाहीत ते, आणि पुस्तक तो धरून ठेवतो. म्हणजे आता परवा एक 84 वर्षाच्या बाईंचा मला फोन आला पुण्याहून की मी 8 दिवसात भीष्म वाचून संपवला. 2 दिवसात भीष्म वाचलेले आहेत. आणि अनेक 92 वगैरे वर्षाच्या बायकांनी तर अश्वत्थामा आजही आपल्या उशाशी घेऊन झोपतात आणि शेवटचा सीन कृष्ण आणि अश्वत्थाम्याचा पुन्हा पुन्हा वाचतात. तर हा एक वेगळा आनंद देणारा अनुभव आहे. तर मला काही कळलं ना, तर माशेलकर म्हणाला सुचेल तुला आता काही डोक्यात नाही ना, बस. मी माशेलकरांकडे बसलो. संध्याकाळी सगळे काकोडकर वगैरे मोठमोठे सायंटिस्ट त्यांच्याकडे यायला लागले, अनेक विद्वान लोक त्यांच्याकडे यायला लागले. मी कोपऱ्यात बघून गणपतीकडे बघत होतो. मी पक्का सनातनीय आहे, त्यामुळे माझं एक दैवत म्हणून गणपतीकडे टक लावून बघत होतो. आणि कुठून तरी मला इन्स्पिरेशन आलं, अरे वेड्या, तू अश्वत्थामा म्हणजे याचा शेवट लिहिलास, महाभारताची सुरुवात कोण लिहिणार, ज्याच्यामुळे महाभारत घडलं. आता ते झाल्यानंतर मग डोक्यामध्ये आलं. आणि मी जेव्हा परत माझ्या गाडीने येत होतो तेव्हा रस्त्यामध्ये मला त्याचा संबंध भीष्म मला दिसत होते. 4 तास जो प्रवास झाला, घरी आल्यावर मी टायटल सकट लिहिलं, ते आभाळ भीष्माचं होतं. आता आभाळ झालं, अश्वत्थामा झाला, सुरुवात झाली, शेवट झाली. महाभारत शेवटी नुसतं घडलं ज्याच्यामुळे नाही, घडवलं कोणी, तर ती स्त्री होती आणि ती द्रौपदी होती. तर द्रौपदी हे जेव्हा
आपण विचार करतो तेव्हा मी सबंध स्त्री शक्तीचा विचार करतो. प्रत्येक जन्माला येणारी मुलगी ही माता असते. मग त्या मातेचं कर्तव्य, आता काळ बदलत चालला, परिस्थिती बदलत चालली, तसा एक स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एक याच्याप्रमाणे, म्हणजे विवेकानंदांच्या भाषेत सांगायचं झालं आज तर मी असं म्हणेन की ते म्हणतायत की तुम्ही पाश्चात्य चांगलं आहे तर जरूर करा, पण आपलं हिंदुत्व, आपलं स्वत्व विसरू नका, आपला बॅकग्राऊंड विसरू नका, जो आपल्याला रामायण महाभारताने दिलं. आणि महाभारत जे आहे ते जगात सगळीकडे आहे, कुठेच नाही आहे. जगात सगळीकडे जे आहे ते महाभारतात आहेच आहे. तेव्हा असं महाभारत होतं. तर द्रौपदी लिहिताना मी विचार केला की पुन्हा महाभारत कुठे डोकावता कामा नये. म्हणजे तिन्ही जर कादंबऱ्या तुम्ही वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की युद्धाचे प्रसंग देखील वेगवेगळे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत. आणि महाभारतामधलं कुठलंही रिपिटेशन तिथे तुम्हाला मिळणार नाही. तर द्रौपदी लिहिताना मी परत विचार केला की द्रौपदी लिहिताना जर नुसतंच महाभारत येणार असेल किंवा तेच भीष्म डोकावणार असतील किंवा तोच अश्वत्थामा डोकावणार असतील तर त्याची हिंमत नाही. हां, जिथे गरज आहे तिथे आहे, पण ते तेवढं मोठ्या प्रमाणात नसायला हवं. मग मी द्रौपदीचा जेव्हा विचार करत चाललो, द्रौपदी ही पतिव्रता मध्ये पहिली आहे. ना सीता आहे, ना सावित्री आहे, ना शकुंतला आहे. ती का पतिव्रता म्हणतात तिला ते मी येतोय माझ्या विषयाकडे. तर त्या पतिव्रतेचं तिचं 5 पती असूनही जिला पतिव्रता म्हणून आजही मानलं जातं सगळ्यांकडून. पुराणातून घ्या, वेदातून घ्या, कुठून जे ऋषी मुनी ज्यांनी द्रौपदी संदर्भात जे लिहिलंय ते द्रौपदी. आता द्रौपदीच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा विकास करताना माझ्या डोक्यामध्ये आजची स्त्री पण अशी आली की द्रौपदीचं जे काही विजन आहे, जी तिची दृष्टी आहे, जे तिचे हे आहे, ते आजच्या आमच्या स्त्रियांमध्ये किती आहे. तर मी ते करताना असा विचार केला की द्रौपदी, कालची द्रौपदी, आजची द्रौपदी कशी आहे आणि उद्याची द्रौपदी मला काय अपेक्षित आहे एक लेखक म्हणून, या पॉईंट ऑफ व्ह्यू. तर आपण पहिले आजची द्रौपदी बघू, आपली कालची द्रौपदी बघू, मग आजच्या द्रौपदीकडे येऊ आणि उद्याची द्रौपदी आपल्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून स्त्री शक्ती काय असेल त्याचा विचार करू. आजच्या द्रौपदीचा आपण एक व्यक्ती म्हणून विचार करू. द्रौपदी गंगेकाठी एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये तिचे वडील भिक्षुकी. मागचा जन्म द्रौपदीचा सांगतो, तिचं नाव गौतमी. तर तिने त्या ह्याच्यामध्ये ती वयात आली आहे. तिचे आई वडील दोघेही भिक्षुक आहेत. एक लहानपणापासून संस्कार झाले ते परमेश्वराचं स्तवन करणं, त्याचं स्तोत्र म्हणणं. आणि अशा ह्याच्यामध्ये द्रौपदी शंकराची उपासना करते. तरी लग्न कुठे ठरत नाही. आई वडील गंगेवर बिचारे रोज चालत जातात, तिथे पूजा अर्चा सांगतात, शांती करतात, कोणाला काय काय हवं ते देतात. पण इथे एक दिवस आई वडील बोलताना द्रौपदीने ऐकलं. जगताप जरा बघा. तर ऐकलं, हां थोडं बारीक बरं. आणि तिला एकदम एक आई वडील आपल्या लग्नासाठी धावपळ करतायत. भाऊ आहे तिचा, जुळा भाऊ आहे तो पण. तर त्याचं शिक्षण चालू असतं. वेदव्यासांचं वेद संदर्भामध्ये जे काही आहे ते राहू. आणि या याच्यामध्ये द्रौपदीला प्रचंड राग येतो. ही सारखं माझ्या लग्नाच्या मागे लागले. आणि तिथून ती जंगलामध्ये जाते आणि शंकराच्या नावाने तपश्चर्या करते. पुन्हा ओम नमः शिवाय जोरात चालू आणि रागात सांगते, मला उत्तम पती मिळू दे, 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 मला उत्तम पती मिळू दे. हा तिचा आक्रोश शंकर विष्णुदेवांकडे बघतात आणि सांगतात
आपण जे ठरवलंय त्यासाठी ही योग्य आहे. जेव्हा घरी ती येते तेव्हा आई वडील तिचे गेलेले असतात गंगेवर, आणि ही त्या तिरमिरीत घरी येते. भाऊ चुलीची लाकडं अशी पेटवून काहीतरी कंदमुळं घेऊन स्वयंपाक करत असतो. ती बघते आणि एकाएकी भावाची असं अंगावरती आग येते. कारण तिकडे शंकर विष्णूंचा जो संवाद झाल्यानंतर इथे द्रौपदीच्या इथे झोपडीत आग लागते. दोन्ही मुलं आगीत भस्मसात होतात. बाकी अग्निदेव त्या दोघांना घेऊन येतो शंकर महाराजांकडे. हे आहे, याचं काय करायचं? काही नाही, सध्या तुझ्याकडे यांना ठेवून दे, सांभाळ यांना, मग पुढं काय करायचं ते आम्ही सांगू तुला. कारण ज्याची आम्ही सुरुवात करतोय तो 8वा वसू, तथा आपले भीष्म आधीच जाऊन बसलेले आहेत पृथ्वीवर. बाकीचे अजून पात्र यायचे रंगमंचावर. तोपर्यंत हिला अग्निदेवा सांभाळा. तर अग्निदेवाकडे ती लहान 2 मुलं दिले. पृथ्वीला जेव्हा जेव्हा आपला भार कमी करायचा असतो किंवा पापनाश करायचा असतो तेव्हा परमेश्वराची मदत तिला लागते. आणि ती मदत घ्यायला ती जाते तेव्हा तिला परमेश्वर सांगतो, काळजी करू नकोस, आमच्या लक्षात आहे. महाभारताची सुरुवात काही जण म्हणतात 7000 वर्षापूर्वी झाली, काही ह्या वेगळा मुद्दा झाला, याच्याशी संबंध नाही. पण ती पात्र जी काही देवानी निर्माण केली आणि जन्माला घातली त्याच्यामध्ये सगळी त्यांच्या दृष्टीने होती. त्यांना फक्त नायिका मिळत नव्हती जी तेजस्वी पाहिजे होती आणि अग्नीच्या साक्षीने जळणारी अशी त्यांना नायिका पाहिजे होती. एक दिवस एका पांचाल देशातून ओम नमः शिवाय नमः शिवायचा जप सुरू झाला. आणि पांचाल नरेश द्रुपद राजा शंकराचा जप करत होता. त्याला द्रोणवधासाठी, कारण त्यांचा सुडाचा प्रवास होता, द्रोणांचा आणि द्रुपदाचा. त्या द्रोणवधासाठी त्यांना एक योद्धा पाहिजे होता, एक मूल पाहिजे होते. आणि त्यांनी शंकराचा जप केला. शंकर म्हणाले, ठीक आहे, तुला यज्ञ करावा लागेल, पण तो यज्ञ खूप मोठा आहे. त्या यज्ञाचं मध्ये तंत्र आणि मंत्र दोन्ही आले, तर तशा पद्धतीने तू कर. हा संपलाय. तो आशीर्वाद घेतला, गंगेच्या किनारी आला. त्याला कोणीही तिथे मिळालं नाही. यमुनेच्या किनारी आला. हा यज्ञ जो करायचा आहे, अग्नी जो करायचा आहे, तर तिथेही कोणी त्याला मिळाला. शोधता शोधता त्याला कोणीतरी सांगितलं की ह्या गंगेच्या इथे आज जी एक पुढे याच्यावरून एक गल्ली जाते, तिथे तू जा, तिथे तुला याज आणि उपयाज हे 2 बंधू दिसतील. ते हे तांत्रिक काम पण करतात आणि मांत्रिक काम पण करतात. म्हणजे ते वेदशास्त्र संपन्न आहेत दोघे. ते एकाने सांगितलं नाही, दुसरा. पण त्या दोघा भावांनी मिळून तो यज्ञ द्रुपदाचा केला, ज्या यज्ञातून एक लहान मुलगा आणि मुलगी जुळे जन्माला आले. अग्नीने जेव्हा तो यज्ञ संपन्न झाला, याज उपयाजाने जेव्हा मुलांना द्रुपदाच्या हातात दिलं तेव्हा अग्नी रडत गेला. कारण तेवढंच विचारायचं तेव्हा त्यांच्यावर प्रेम होतं. जे काही संस्कार करता आले ते त्या बालपणातले तेवढे अग्नीचे संस्कार. तर मग ते जन्माला आलेले बाळ कोण होती? एक द्रौपदी होती. द्रौपदी म्हणजे तिचं नाव कृष्णा ठेवलं, ती काळी होती म्हणून. आणि दुसरा दृष्टद्युम्न तिचा भाऊ. जे सुडाचे प्रवास महाभारत तुमच्या लक्षात असेल तर जे सुडाचे प्रवास दृष्टद्युम्न, अश्वत्थामा, द्रुपद, द्रोण यांचे झाले. तसेच महाभारतामध्ये अनेक सुडाचे प्रवास आहेत. त्याच्यात गांधारी भीष्म पण आहे. तर हे असे वेगवेगळ्या सुडाच्या प्रवासासाठी म्हणजे द्रोणाला मारण्यासाठी त्यांनी जो हा केला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं पाहिजे, मारणार म्हणजे नक्की काय करणार? कारण कौरव राज्य म्हणजे कुरुकुल हे अत्यंत मोठं कुल त्यावेळेला होतं आणि त्यांच्याकडे असं त्यांच्यावर स्वारी करण्यासारखं असं काही कारण नव्हतं. मग जी निर्मिती झाली ती कौरव पांडवांची निर्मिती झाली. आणि
त्या मध्ये वेगवेगळे म्हणजे पांडव कौरवांमध्ये एक प्रकारचं विस्तव जात नाही अशी भांडणं चालली होती. द्रौपदी पांचाल नगरीत वाढत होती इतकंच नव्हे तर तिच्यासाठी उत्तम त्या काळी स्त्रियांना शिक्षण वगैरे दिलं जात नाही, पण कोणतरी आचार्य शास्त्री असेल येऊन द्रौपदीला सगळं शिकवायचं, म्हणजे तिला ते शिक्षण होतं. तोपर्यंत एक वावडी उठली होती की पांडव हे वारणावतात जळून मेले. पांडवाने वास्तविक द्रुपदाचा पराभव केला होता द्रोणाचार्यांसाठी. हा मी संबंध महाभारताचा भाग सांगत नाही, मी द्रौपदीच्या दिशेने वळतो. तर तो त्यांनी पराभव केला होता. आणि मुख्य म्हणजे द्रुपदाचा पराभव अर्जुनाने केला होता ना. अर्जुनाने फरफटत द्रुपदाला नेऊन द्रोणांच्या पायावर टाकला होता. तर द्रोणाने अपमान केला होता आपला द्रुपदाने अपमान केला होता द्रोणाचार्यांचा, आणि त्याचं त्यांनी सूड घेतला त्याच्यावर आणि म्हणाला आता अर्ध राज्य आपलं झालं, बोल तुला काय पाहिजे हे अशा. तर तो सूड म्हणाला राजा म्हणून त्याच्या लागला की माझा एका भिक्षुकाने अपमान केला, आणि तो त्याने त्यासाठी द्रौपदी आणि हा दृष्ट दोघेही आहेत. दोघांचंही महाभारतामधलं सूडाच्या प्रवासाकडे जाण्याचं काम वेगवेगळं होतं. द्रौपदीचं त्या दृष्टीने नव्हतं, पण द्रौपदी एक स्त्री म्हणून प्रत्येक गोष्टीत द्रुपदाला सल्ला देणं, त्याचं फिनान्शियल मॅटर बघणं, जे काही पैशाचं वगैरे आहे, राज्याचं कारभार, हे सगळं करत असे लहानपणापासून. बघा लहान मुलगी हे सगळं करत असे. द्रुपद म्हणाला तर अर्जुन तर नाही आहे, मला अर्जुन पती मिळाला असता तर सरळ लग्न केलं असतं. तर नाही तर मग काय करणार, मग स्वयंवर मांडूया. आता द्रौपदीला ही कल्पना आली की आपलं स्वयंवर आहे, तर एक तिच्यातली जी स्त्री व्यक्तिमत्व उभं आहे. आणि स्वयंवराच्या दिवशी संबंध सगळ्या याला आर्यव्रताला सगळ्या आमंत्रण केलं होतं. आर्यव्रतात सगळे राजे महाराजे द्रौपदीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून आले होते की द्रौपदी आपणाला प्राप्त व्हावी. आणि जो येऊन धनुष्याला बाण लावून पडत होता. कर्ण जेव्हा येऊन उभा राहिला तेव्हा द्रौपदीने बघितली, म्हणाली माझी पहिली अट आहे लग्नाची, कुलेन बलेन. तर ते कुल पण नाही, बल असेल त्याचं पण तो कुळ नाही, तर मी लग्न करणार. कुलेन बलेन रूपेण. कुणी तो पट कुणी मोडू शकला नाही. आणि ब्राह्मण याच्यामध्ये 5 पांडव बघायला आले होते, त्यांची स्वयंवराची इच्छा. कोणी क्षत्रिय नाही आहे का असं दृष्टद्युम्नाने जेव्हा ओरडून सांगितलं इथे, तेव्हा ब्राह्मण वेशातला अर्जुन पुढे आला. त्याने ते स्वयंवर जिंकलं. द्रौपदीने त्याला माळ घातली. इथपर्यंत द्रौपदीचं द्रुपदाकडे गेलेलं आयुष्य बघा. प्रत्येक स्त्रीने आपला विचार करा. छान गेलं सगळं वडिलांबरोबर. इथे त्याला पांडवांशी लग्न करायचं होतं. तर ही 5 तिथे, त्याच्यानंतर ब्राह्मणाला द्रौपदी दिली म्हणून बाकीचे क्षत्रिय खवळून उठले आणि त्या पद्धतीने तिथे लढाई झाली. पण भीमा अर्जुनाने त्या दोघांचा वे करून टाकला, नायनाट करून टाकला आणि द्रौपदीला घेऊन आले. आणि नेहमीप्रमाणे कुंती कामात होती. ते म्हणाले की माते भिक्षा घेऊन आलो आहोत आम्ही, 5 जणांमध्ये वाटून घ्या. द्रौपदी राजकन्या, लग्न झालं ब्राह्मणाशी, 5 जणात वाटून घ्या. धर्मबाह्य होत. सगळे नंतर चमकले. कोणती म्हणाले नाही नाही माझं चुकलं. धर्मराजाला विचारलं, धर्मराज हे त्याचं सगळं जे काही निर्णय आहे ते धर्मराज द्यायचं की धर्माला धरून हे आहे का नाही. तर धर्मराज म्हणाला हे धर्माला धरून नाही, अर्जुनाने जिंकले, ती अर्जुनाची पत्नी. अर्जुन म्हणाला धर्मापेक्षा मला जास्त माझी आई आहे. मातेचं मी जे आहे, मातेची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करेन. आणि 5 पांडवांची तिला कल्पना नाही काय होते. कर्णाला जिथे लाथाडणारी बाई 5 पांडवांची पत्नी एका कुंभाराच्या झोपडीत येऊन बसली आहे. अत्यंत दारिद्र्य आहे तिथे. ज्याने आणले तो ब्राह्मण काय करतो हेही माहीत नाही. तो
अर्जुन आहे तिला नंतर कळलं की वडिलांची इच्छा पूर्ण झाली. आता लग्न झालं म्हटल्यानंतर पत्नीचं जे कर्तव्य होतं ते तिने जे काही तिच्यावर जे त्यावेळेला लादलं गेलं तिने कबूल केलं, गप्प बसली. त्या रात्री कुंभाराच्या झोपडीमध्ये 5 पांडव एका ज्याच्यावर दर्भावर झोपले. डोक्याशी त्याची आई कुंती झोपले, पायाशी द्रौपदी झोपली. कुठून कुठे तिचं आयुष्य आलं. आपल्यावर येणाऱ्या प्रसंगाला आपण कशा पद्धतीने तोंड द्यायचं असतं स्त्रियांना अधिक कळतं त्या बाबतीत आणि त्या देतातही. ह्याच्या स्त्रियांबद्दल माझं चांगलं मत आहे. तर हे तिला तिच्या मिळाल्यानंतर जेव्हा तिला कळतं, द्रुपदाला कळतं की तिचं लग्न रितसर लावून आता 5 पांडवांची पत्नी झाली. हा एक जो भाग तिथे सध्या आता कुठे येत नाही. तिला घेऊन ते हस्तिनापुरात येतात धृतराष्ट्राला भेटायला. आणि हे नेहमीचे कलह लहानपणापासून कौरव पांडवात चालले ते नष्ट व्हावेत म्हणून त्यांना खांडवनातला एक भाग धृतराष्ट्र तोडून देतो. द्रौपदी जेव्हा तिथे जाते हस्तिनापुरात सगळ्यांना भेटते पांडवांकडे. फक्त तिला एका बाईच्या डोळ्यामध्ये विलक्षण मत्सर दिसतो. ती आहे दुर्योधनाची पत्नी. तर तिच्या डोळ्यात तिला मत्सर दिसतो भानुमतीच्या. तर तो की ह्या बाईसाठी करणं, माझा नवरा असा धावला होता बेड्यासारखा, धनुष्य अंगावर घेऊन पडला, कशासाठी, काय हिच्यामध्ये. त्या बाईची नजर फक्त पकडते, बाकी काही बोलत नाही. आणि त्याच्यानंतर ती जेव्हा संबंध सगळ्यांना भेटून कुंती सगळ्यांची ओळख करून देते, गांधारीला भेटते, जवळ घेते सगळं. आणि मग धृतराष्ट्र त्यांना खांडववनातलं राज्य देतो. त्याचं ते इंद्रप्रस्थ करतात. 5 पत्नी म्हणून राहते. नारद मुनीने येऊन यांना एक सूचना केलेली असते. ती 5 पत्नी आहे. तुमच्या आईच्या इच्छेला मान देऊन तुम्ही केलं ते सगळं ठीक आहे, पण एक काम करा की तुम्ही 5 भावंडामध्ये कुठे वितुष्ट येऊ नये. म्हणून जेव्हा जेव्हा एक भाऊ तिच्या बरोबर असेल तर दुसऱ्या भावाने डोकावायचं नाही. आणि तसा डोकावलं त्याला 12 वर्षाची शिक्षा होती. हा एक त्यांनी पण लावलेला. आणि अर्जुन त्याच्यात सापडतो. अर्जुन 12 वर्षाची शिक्षा भोगून वगैरे येतो. इंद्रप्रस्थ राज्यामध्ये राजसूय यज्ञ जेव्हा केला जातो तेव्हा या सगळ्यांना बोलवलं जातं. कौरव इतर संबंध जे काही राजे मोठे मोठे त्या काळचे आहेत. आणि तिथे त्या राजांना बोलावल्यानंतर सगळेजण येतात. तो अतिशय दिमागदार केला जातो. शिशुपाल वर वगैरे तिकडे कृष्णही आलेला असतो. तो सगळ्यांना सोडून देवा. पण खांडववन जेव्हा पांडवांना मिळाल्यावर त्यांनी खांडववनाचं म्हणजे जे वन म्हणजे कसं जंगल होतं, ते जंगल साफ करता करता नागराज वगैरे नागांचं वगैरे होतं. तो मय नावाचा एक जो नाग होता तो म्हणाला की मला मारू नका, मी तुमच्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा आहे. आणि त्यांनी मयसभा हस्तिनापुरामध्ये पाणी. ज्या मयसभेमध्ये जेव्हा हा राजसूय यज्ञ झाला तेव्हा सगळे गेले, पण 2 पुरुषांच्या डोळ्यामध्ये प्रचंड असूया होती. ते एक होता दुर्योधन, दुसरा होता शकुनी. आणि ते म्हणाले की जाऊ दे सगळ्यांना, हे वैभव पांडवाने कसं उभं केलंय ते आपण बघूया, थांबू. आणि त्या मयसभेत यांची फजिती झाली. सहज सुलभ भावनेने एखादी बाई, एखादा माणूस पडला तर हसते, तशी बिचारी द्रौपदी असते. त्यांनी वेगळ्या पद्धतीने घेतला. आता इंद्रप्रस्थामध्ये द्रौपदीचा रोल करावा. परत तिच्याकडे ग्रह खातं होतं, तिच्याकडे फिनान्स होता. बघा की किती विद्वान बाई होती. व्यवहाराचं विलक्षण ज्ञान होतं. तसंच कशा पद्धतीने काय होतं याचं तिला आधीच सगळे संकेत मिळायचे. आणि त्याप्रमाणे इंद्रप्रस्थ जे वाढत गेलं होतं तो द्वेष दुर्योधनाने काढला. द्रौपदी तिथे हस्तिनापुरामध्ये आले. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला पहिल्यांदा राज्य घेऊन गेले. इंद्रप्रस्थ झालं, राजसूय यज्ञ झालं. धृतराष्ट्र आणि शकुनी जेव्हा परत आले हस्तिनापूरला आणि त्याच्यानंतर ते मत्सराने असे जळायला लागले. आणि त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं की
आता डायरेक्ट तर सांगता येत नाही आपल्याला त्यांचं राज्य पाहिजे किंवा काय. त्यामुळे आपण कौटुंबिक बरेच दिवस असं भेटलो नाही कुटुंब म्हणून, आपण एक खेळ खेळूया का? कसला? द्यूत. त्यावेळेला द्यूत हे प्रतिष्ठितांचं खेळ होता. कुठलाही राजा द्यूताला नाही म्हणायचा. धृतराष्ट्राला त्याची कल्पना नव्हती, पण विदुर जो त्याचा प्रधान होता आणि भाऊही होता सावत्र, विदुर हा यांचा भाऊ कौरवांचा, धृतराष्ट्राचा आणि पंतूचं. तर विदुराने भीष्मांना सांगितलं, तर म्हणाले हे चांगलं नाही, आपण हे बंद करायला पाहिजे, त्यांना नाही खेळता. तर धृतराष्ट्र म्हणाला ते कौटुंबिक खेळायचं म्हणताय ते खेळू दे की. विदुरालाच पाठवला इंद्रप्रस्थमध्ये जाऊन धर्मराजाला आमंत्रण दे की तुला द्यूत खेळण्यासाठी बोलव. आता तो विदुराने जेव्हा हे सांगितलं त्यांना, तेव्हा विदुर स्वतः म्हणाला काय इकडे कपट आहे, तुम्ही शक्यतो येऊ नका. द्रौपदीने त्याच्या स्वरात स्वर मिसळला आणि सांगितला, नाही धर्मराजा, आपण जायचं नाही, हे कपट आहे, इथे काही घडू शकतं, तेव्हा तू जाऊ नकोस. द्रौपदीच्या आज्ञेत पाची पांडव राहायचं, तर तू जाऊ नकोस. पण तो म्हणाला नाही, हे धर्माला सोडू नये, मी राजा आहे. जर राजा म्हणून मला जर त्यांनी जर एका द्यूतासाठी बोलवलं तर, आणि याला द्यूताची आवडही होती स्वतःला, धर्मराजाला खेळता नीट येत नव्हतं पण आवड होती. तर तो तिथे गेले आणि झालं द्यूताचं ठरलं आधी, आणि द्यूत खेळायचा दिवस उजाडला. हरत 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 सगळं गेला. त्याच्यात शेवटी काय, म्हणजे हे चाललं होतं ते सबंध कपट नाट्य होतं. शकुनी फासे टाकल्या ओरडायचा, जितम्मया जितम्मया जितम्मया. प्रत्येक राज्य गेलं, हे गेलं, ते गेलं. भीमाला हरला, हा अर्जुन हरवून बसला, तो नकुलसरने हरवून बसला, स्वतःलाही हरवून बसला. आता काय म्हणाल तुझ्याकडे? शकुनी म्हणाल त्याला, तू लाव म्हणाल म्हणाला आता आता काहीच नाही माझ्याकडे. नाही कसं म्हणाला? द्रौपदी आहे. आता बघा, धर्मराज सोडून प्रत्येकाला एक एक बायको होतीच सगळ्यांना, द्रौपदीच्या शिवाय. मग त्या बायकाला पणाला लाव असं का नाही म्हणाले ते? द्रौपदीलाच का पणाला लाव? हा इथे जो काही महाभारताचा जो काही कल सुरू झाला तो इथे होता, द्रौपदीलाच का पणा? आता आपण जरा थोडं नाट्य घेऊया, मी लेक्चर देतो थोडंसं त्यापेक्षा, आणि त्याच्यानंतर आपण तिचे व्यक्तिरेखेचा आपण तिचा विचार करतो. द्रौपदीला पणाला लावली त्यांनी, हरला. प्रतिकामी गेला, एक दूत गेला द्रौपदीला घेऊन इथे सभामंडपात. द्रौपदीने सांगितलं येत नाही, जा. सभामंडप एक सबंध भरलेलं आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध सगळेच तिथे आहे. अशा ठिकाणी सभागृहाच्या इथे बाकीच्या स्त्री कक्षामध्ये स्त्रिया वेगळ्या बसल्या आहेत, अशा ठिकाणी तो तिला बोलवतोय आणि ती सांगते येणार नाही मी. जा. पहिली गोष्ट म्हणजे मी माझा काही संबंध नाही, का मी काय? तर ते म्हणाले पहिले तर धर्माला जाऊन विचार. जर आपण थोडा ड्रामा करूया सर, तुमची इच्छा असेल तर. प्रतिकाम्याने निरोप पोचवला आणि द्रौपदीला सांगितला की अजिबात यायला तयार नव्हती. मग दुर्योधनाने आपला लाडका बंधू दुःशासनाला द्रौपदीला आणण्याची आज्ञा केली. मम म्हणून तो उठला आणि तिला सभागृहात येण्याचा आदेश दिला. ती असहाय्य अबला काय करणार होती? असहाय्य अबला काय करणार? तिने त्या दुःशासनाला दूर लोटला आणि ती चपळाईने पांडवांच्या स्त्रिया जिथे बसली होती तिथे धावली. दुःशासनाने तिला तिथं गाठलं, तिचे केस त्याच्या हातात आले, ती ओरडतच होते, दुष्टा मी रजस्वला आहे, एकवस्त्र आहे, मला सोड. पण दुःशासनाने तिचं काही एक न ऐकता तिला ओढत सभागृहात आणलं. तसं तिने सर्व पुरुषांना नपुसक म्हणून ओरडत तळतळाट दिला आणि मोठ्याने ओरडली, धर्म आणि नीतीचा काथ्याकूट करणाऱ्या वृद्ध ज्ञात्यानो,
कौरवांच्या सभेत अन्याय नंगानाच घालत असताना तुम्ही गप्प का बसलात? तुमचं मौन सोडा आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर प्रथम द्या. विद्वत्ता बघा काय आहे त्या स्त्रीची विद्वत्ता. स्वतः दास झाल्यानंतर युधिष्ठिराला मला पणाला लावायचा काय अधिकार आहे? तो कोण आहे माझा पणाला लावणार? कारण त्याच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. काय अधिकार आहे? मला मार्ग दाखवा. पितामह भीष्म तुम्ही सांगा. तेव्हा पितामह चाचरत म्हणाले, हे कल्याणी, धर्माचं स्वरूप अतिशय गुंतागुंतीचं आहे. स्वतः दास झालेल्या पुरुषाला कोणताही अधिकार नसला तरी ती स्त्री ही सदा सर्व काळ आपल्या स्वामीच्या अधीन असते. शेवटी आज धर्म हा बलशाली पुरुषांच्या हातात आहे. तर द्रौपदीचं उत्तर होतो, सभाजनो, तुम्ही सारे कुटुंब वत्सला, माता, भगिनी, कन्या, पत्नी अशा अनेक रूपात तुम्ही स्त्रीचा आजवर आदर केला आहे. मग आजच असं का असे गप्प का? ही एकट्या द्रौपदीची अप्रतिष्ठा नाही तर सर्व स्त्री जातीची आहे. आर्यावर्तातल्या समस्त स्त्रीत्वाचा होणारा अपमान आहे. माझ्या धर्मात्मा पतींना द्यूतासाठी निमंत्रण करून कपटानं त्यांचं सर्वस्व हरण करण्यात आलं आहे. स्वतः पणाला लावून दास झाल्यावर मला पणाला लावण्याचा अधिकार माझ्या पतीला राहत नाही. त्यामुळे दासी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी दासी नाही, मी स्वतंत्र स्त्री आहे. तेव्हा दुःशासन तिच्यावर ओरडला, खबरदार, एक शब्द बोललीस तर तू आमची दासी आहेस. तू रजस्वलास नाही तर एक वस्त्रास अंगावर काही नसू दे, कशी आहेस तू? दासीच्या देहावर वस्त्र असणं नसणं हे सर्वस्वी यजमानांच्या मर्जीचा प्रश्न असतो. आणि हवेत कशाला तुला ते वस्त्र? म्हणून त्यांनी द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला. तसा भीमाने प्रतिज्ञा केली. उच्चासनावर भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे मुख फिरून खाली माना घालून गप्प बसले होते. त्याची द्रौपदी पुन्हा ओरडली. मी द्रौपदीचं कॅरेक्टर यासाठी सांगतो की याच्यावर माझा आजचा आहे. पदराला हात लावला म्हणून महाभारत घडले तिच्या. तर तसे द्रौपदी पुन्हा, अरे उच्च सणावर विराजमान झालेल्या ज्ञानी, तपस्वी, ज्येष्ठानो, श्रेष्ठानो, स्वतःला तपस्वी म्हणून घेताना लाज नाही वाटत तुम्हाला? ज्येष्ठ म्हणून घेताना शरम नाही वाटत तुम्हाला? हा नीच हलकट पुरुष दुःशासन एका स्त्रीला तुमच्या डोळ्यासमोर वस्त्र फेडून नग्न करतोय आणि माना खाली घालून तुम्ही बसला. त्यावेळेला सेल्फी नव्हत्या, नाही तर मोबाईलने फोटो काढत बसले असते सगळे जसे आत बसतात. तुम्ही बसला. धृतराष्ट्र महाराज, तुमच्या पोटचा देवता दुःशासन तुमच्या पुतण्याच्या पत्नीला नग्न करतोय. तुमचा आतला आवाज पण तुमच्यासारखा आनंद झालाय काय? ऐकायला येतंय ना? दिसत नसेल तर निदान कानाने ऐका. मला असं उघड्यावर आणलेलं आपणाला पटतं तरी कसं? अहो ज्येष्ठ गुरु, कुठे गेला तुमचं सत्व? कुठे गेली धर्मनिष्ठा? आणि कुठे गेलं तुमचं स्त्री दाक्षिण्य? बऱ्या वाईटाबद्दल चाड जडून खात झाली. तुम्ही सारे महारथी गप्प का? निर्विकार का? मी तुमची सून आहे. तुम्हा सर्वांच्या डोळ्यादेखत माझी एका स्त्रीची विटंबना पाहवते तरी कशी तुम्हाला? माझा अपराध तरी कोणता आहे? हा नीच नरपशु तुम्हा सर्वांच्या डोळ्यादेखत माझी विटंबना करतोय आणि तुम्ही उघड्या डोळ्याने पाहताय ते? माझा अपराध कोणता आहे सांगा? तुम्ही रोखत का नाही त्याला? याचा अर्थ काय? तो समजू तुम्ही सगळे यात सामील आहात. तुमचा दुष्ट कट मी काही जाणत नाही कौरव. द्रौपदीच्या मर्मभेदक आणि काळीज फाडून टाकणाऱ्या करुण आक्रोशाने सगळ्यांचे आवाज बसले. काही का होईना पण परत ते सगळे जे आहेत ते एकाच माळेचे म्हणी, तसे तिचं कोणी ऐकायला तयार नाही. आणि त्यांनी पदराला हात घातला. योगेश्वर कृष्ण महाराज तिथे होते. त्याचा धावा करून तिने स्वतःला तिथे वाचवून वस्त्रावर वस्त्र सडलं. पण या प्रवासामध्ये अशी व्यवस्था, अशा पद्धतीने जेव्हा अन्याय अत्याचार होतो, स्त्रीच्या इच्छेविरुद्ध होतो, तेव्हा महाभारतात 5,500 वर्षापूर्वी श्रेष्ठ ज्येष्ठ पुरुष गप्प बसले होते. आजही अनेक ठिकाणी हे होतात अत्याचार आणि सगळे गप्प बसलेले असतात का? या काला उत्तर आपल्याकडे आज आहे नाही. स्त्रीच्या
शरीराची विटंबना करणं. आता अलीकडे जे काही बलात्कार वगैरे झाले अशा लोकांना काय केलं पाहिजे? माझ्या पॉडकास्ट द्रौपदीचा येईल तेव्हा बघा, मी फार जहाल बोललोय त्या. आता इथे कृष्णाच्यामुळे द्रौपदीचं वस्त्रहरण थांबलं. त्याहीपेक्षा तिच्या प्रश्नाला उत्तर देणं एकालाही जमलं नाही. त्याला कोणी अपवाद नव्हते. आणि मग तो शेवटी त्या धृतराष्ट्राला जेव्हा कोल्हेकोई वगैरे सुरू झाली आणि द्रौपदीच्या अंगावर वस्त्र झाली, कुठेतरी तोंड त्याचं उघडलं गेलं आणि म्हणाला, मी एक थांबा, द्रौपदीला क्षमा, मी सगळ्यांना क्षमा केली, त्या यांचं दासत्व काढून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही इंद्रप्रस्थाला जा. दुर्योधन बोंबलायला लागला, असं कसं आमच्यावर अन्याय झाला, आम्ही खेळलं ते कपट्यानेच खेळले होते सगळं देऊन. पण त्यांना परत बोलवा, एक डाव खेळू, जो जिंकेल तो राज्य हस्तिनापूरवर असेल, इंद्रप्रस्थावर पण असेल, जो हरेल तो 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासाचा आहे. आता 12 वर्ष वनवास, 1 वर्ष, यांना परत रस्त्यातून बोलवलं, पुन्हा देऊन खेळलं गेलं, पुन्हा धर्मराज हरला. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अभ्यास. हिच्यातली जी काही स्त्री पुन्हा खवळ, हे तुम्ही मान्य केलेलात, मग मी कबूल करतो. बाकीच्या कुठल्या स्त्रिया इतर पांडवांच्या गेल्या नाहीत, ही एकटीच गेली आहे त्या पांडवांबरोबर वनवासात देखील. वनवासात जाण्याच्याने वल्कल धारण केलेली द्रौपदी एक स्त्री म्हणून तिच्याकडे जी तिरस्काराने बाई बघत होती, किंवा काय हिच्यामध्ये सौंदर्य आणि काय हिच्या मागे लागतात, त्या बाईच्या दालनात ती तिला भेटायला गेली, जी तिला भेटली नाही. भानुमती, दुर्योधन पत्नी. भानुमतीला तिने प्रश्न विचारला, तुम्ही सगळ्या स्त्रियाही तेव्हा गप्पच होत्या, मी हस्तिनापुरात पाऊल ठेवल्यापासून तुझ्या डोळ्यात मला दिसलाय तो फक्त तिरस्कार दिसलेला आहे. उद्या माझ्या जागी तू असतीस आणि तुझ्या पतीनेच, तुझ्या नीच नालायक पतीनेच तुझं जर वस्त्रहरण तुझ्या सेवकांसमोर केलं असतं तर तुला स्त्री म्हणून काय वाटलं असतं, याचं उत्तर मला दे. दुसऱ्यांकडे हसताना बघायला सोपं वाटतं, आपल्यावर तो प्रसंग आवडल्यावर आपण काय करू शकतो, असा तो तिने मांडला. आणि म्हणाले, मी जेव्हा येईन पुन्हा इथे हस्तिनापुरात 13 वर्षांनी नाही 14 वर्षांनी, कारण 13 वर्षांपर्यंत वनवास आहे, अज्ञातवास 1 वर्ष आहे विराट नगरी, तेव्हा जेव्हा मी येईन ना, तेव्हा तुम्ही सगळ्या 100 कौरवांच्या स्त्रिया विधवा असाल, विधवा, हे मी बघेन. म्हणा माझा सूड असेल. स्त्री एक सूड म्हणून जेव्हा विचार, आणि मग वनवास सुरू. कुंतीने हिला सांगितलेलं असतं की पांडवांना तू जपेलच म्हणाले, तुमची मुलं जशी आहेत तशी ती माझी देखील मुलं आहेत, माझ्या मुलांना जपणं माझं कर्तव्य आहे, मी जपेन. एवढंच नाही तर प्रत्येकाला रोज चेतवत राहीन की तुम्हाला माझ्या वस्त्रहरणाचा सूड घ्यायचा आहे. मी जी प्रतिज्ञा केलेली आहे ती प्रतिज्ञा तुम्हाला प्रत्येकाला पूर्ण करायची. भीमाने ज्या काही वल्गना केल्या तिथे, किंवा अर्जुनाने जे काही प्रतिज्ञा तिथे केल्या, असं करून तसं करून ते तुम्हाला पूर्ण करायचं. हे तिचं चेतवणं चालू. एक दिवस वनवासामध्ये कृष्ण सत्यभामेला, त्याच्या पत्नीला घेऊन भेटायला आला. त्याला द्रौपदीला भेटायचं होतं. तिने द्रौपदीला एका वेगळ्या अर्थाने प्रश्न विचारला, काय ग बाई, तू एकटी या 5 जणांबरोबर कसा काय संसार करतेस? आता सत्यभामेला काय जाणून घ्यायचं होतं ती चाणाक्ष द्रौपदी समजली. तिने काय केलं, म्हटलं अगदी सोपं आहे, या प्रत्येकाचं जे तत्व आहे ते माझ्यापाशी आहे आणि ते वेगळं आहे. प्रत्येक 5 जे तत्व आहे त्यांची जी काही हे आहे, त्यांचे ज्या काही त्यांचे स्वतःचे जे काही नियम आहे ते सगळे माझ्याकडे. 5 तत्व माझ्या हातात आहे आणि माझं एकटीचं तत्व मी या 5 जणांमध्ये वाटले आहे, किंवा ते समोरचे 5 जण नाही, ते एकच आहे माझ्यासाठी. आणि माझं हे तत्व आहे ते माझ्यासाठी एक आहे. तर ते पतिव्रत्याचं जिथं येतं तिथे द्रौपदीची जी दिलेली उत्तर आहेत ती माझ्या या 600 पानाच्या पुस्तकामध्ये त्याची उत्तरं आहेत. कारण बरंच मोठं मी त्याच्यामध्ये बरंच काही सांगितलं.
बलात्काराचे प्रकार त्या काळामध्ये आले नाही असं नाही. जयद्रथने द्रौपदीला जेव्हा अरण्यात पाहिली, वनवासात पाहिली, तेव्हा त्यांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती इतकी चिडली होती की त्याने भीमाने जेव्हा त्याला धरला तेव्हा म्हणाली, एवढीच शिक्षा देऊ नका, ते ठार मारा. धर्मराज म्हणाला, नाही, आपल्या भगिनीचा पती आहे दुष्यला, जी कौरवांची लहान बहीण होती आणि पांडवांची बहीण होती, तर जाऊ दे, त्याला सोडून द्या. आणि सोडून दिला. पण सोडून देताना तिने काय केलं, त्याची केस भाजून टाक म्हणाले, असं पाठवलं नको त्याला. फरफटत नाही म्हणाला, गुलाम वाटला पाहिजे तो. हे द्रौपदीचे जे सूड आहे. तसंच जेव्हा द्रौपदी अज्ञातवासात गेली, त्याच्या आधी तिच्यावर बरेच असे प्रसंग आले आहेत. 12 वर्षाच्या वनवासात पांडव धर्मराजाचं सामोपचाराचं बोलणं तिला कधीही आवडायचं नाही. तिला रांगडा भीम आवडायचा. किती काही सांगितलं तरी भीम धावत जाऊन ते काम करून यायचं. आणि अर्जुन तर तिचा लाडका होताच. म्हणजे शेवटचा जो प्रसंग आहे स्वर्गारोहणाचा, तिथे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. आणि ह्या अशा ह्याच्यात तो अज्ञातवासामध्ये जेव्हा कीचक वधाचा प्रसंग घडला, तर कीचकाला ही एक सैरंध्री दासी दिसली आपल्या भगिनीकडे. विराटाच्या बायकोकडे एवढी सुंदर दासी कशी आली, विराटाची बायको तिची दासी दिसते. तेव्हा त्याने तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला आणि पुन्हा तिने भीमाला सांगून त्याला कीचकाला ठार मारला. अणुकीचक 100 होते, त्यांनाही ठार मारले. मग तो याचा 13 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्य मागायला जेव्हा आले, तेव्हा ते राज्य द्यायला तयार नव्हते. नाही म्हणाले, काय एक सूतभर जमीन देणं. कृष्णाने विराट रूप दाखवलं, अनेक झालं. आणि युद्धाचा प्रसंग, युद्ध व्हावं की न व्हावं यासाठी कृष्ण शेवटचा समेटाचा प्रयत्न करणार होता. तर कृष्ण प्रत्येक पांडवाला भेटला. आता इथे गंमत बघा, कच खाणं कसं आणि त्याला चैतन्य देणं कसं. नकुल म्हणाला, नाही नको करूया. सहदेव म्हणाला, नाही, माझ्या पत्नीचा अपमान झालाय, मी लढणार. भीम म्हणाला, जाऊ दे रे, खूप माणसं मरतील, आपण समेट करूया. अर्जुन पण समेट करूया, आपला धर्मराजा पण समेट करूया युधिष्ठिरमध्ये. आणि हिच्याकडे जेव्हा कृष्ण आला म्हणाले, समेट शंड झालेत काय. म्हणाले, हे माझे नवरे शंड झालेत. म्हणाले, समेटाची भाषा करतात, समेट होणार नाही. कृष्णा, जाऊन बघ तिकडे तू जा आणि सांग, होईल ते युद्ध होईल, बघ कसं. तू समेटाची भाषा तुला करायची नाही, कर म्हण. युद्ध झालं, जर हे सगळे कच खाऊन पळाले तर मी माझ्या 5 पुत्रांना घेऊन आणि माझ्या पांचाल जे काही माझे बंधू आहेत त्यांना घेऊन मी एकटी लढेन यांच्याशी. सहदेव माझ्याबरोबर आहे, पण समेट होणार. आपल्या अपमानाचा सूट ज्या पद्धतीने ती सगळ्यांवर घेतली आहे. आणि मग तिकडे कृष्ण जेव्हा जातो, कुंतीला म्हणतो, कुंती म्हणते, माझ्या पुत्रांना तुला समेटासाठी पाठवले, शरम नाही वाटत त्याला. त्यांच्या पत्नीवर जो काय अत्याचार झाला, अन्याय झाला, त्याची समेट. आणि मग सगळं हे झाल्यानंतर कृष्ण म्हणतो, समेट होणार नाही, युद्ध होईल. आणि कृष्ण युद्ध ठरवूनच येतो, कारण युद्धच व्हायचं ही तर त्यांची इच्छा असते ना. माणसं संपली तर पाहिजे कुठे, तर ते युद्ध व्हावं असं ते सगळं ठरतं. युद्धाचा दिवस ठरवला जातो मार्गशीर्ष अमावस्येचा, आणि त्या दिवशी युद्धाला सुरुवात होते. कृष्णाला सांगून हिला रोज या युद्ध प्रसंगी आज काय घडलं, उद्या काय घडलं, परवा काय घडलं, असा प्रत्येक दिवसाचा जो काही रिपोर्ट आहे तो द्यायचा असतो. तो कृष्णाचा दूत रोज तिला सांगतोय. म्हणजे काय करतात, 9 दिवस झाले पितामह एकटे, भीष्माचार्य एकटे सगळ्यांना मारतायत, लाखो सैन्य मारतायत, आणि माझे पती शंडासारखे बसलेत. कृष्णा मला भेटायला. दूत कृष्णाला सांगतो भेटायला. 9वा दिवस आहे बरं. आणि कृष्ण तिला भेटायला जातो. पण काय ती म्हणते, मी जेव्हा हस्तिनापूरमध्ये प्रथम गेले तेव्हा भीष्माचार्य माझ्याकडे सतत बघत होते. आता भीष्माचार्य हे इच्छामरणी आहे, हे ठरवतील तेव्हा ते जातील. त्यांनी नाही ठरवलं मरायचं तर ते नाही करू शकत.
पण त्यांनी एक मात्र दुर्योधनाला सांगितलेलं असतं, एकाही पांडवाला मी मारणार नाही, बाकी सगळं सैन्य मारेल, पांडव किंवा स्त्री कोण समोर असेल तिला मारणार नाही, किंवा मला माहीत असेल ही स्त्री होती मागच्या जन्मात तर तिला मारणार नाही. तर ती म्हणते भीष्माने मला जेव्हा प्रथम पाहिलं तेव्हा सांगितलं की मी इतकं सौंदर्य आणि अशी सौंदर्यवान स्त्री आयुष्यात बघितली नाही. मुली माग, तुला काय मागायचं ते माझ्याकडे माग. ती म्हणते अगदी तू माझे प्राण मागितलेस तरी देतो. ती म्हणते मला काही नको तरी मी तुला माझे प्राण देतो, तुला जेव्हा गरज लागेल तेव्हा माझे प्राण माग मी देईन. ती कृष्णाला सांगते मी भीष्माचार्यांचे प्राण मागितले म्हणून जाऊन सांग पितामहा. कृष्ण म्हणतो हे बघ आत्ता आम्ही भेटायला जाणारच आहोत पितामहांना, पण त्याची गरज पडणार नाही, तू काळजी करू नकोस. कारण पितामहांना जेव्हा धर्मराजा युद्ध सुरू होण्याच्या आधी भेटायला गेला, तिथे पाया पडायला आशीर्वाद घ्यायला गेला, तेव्हा तेच म्हणाले होते तुला अडचण काय आली तर बघू आपण, युद्ध कर, लढ. आणि तो एक सामोपचाराचा शेवटचा प्रयत्न केला. मग भीष्माचार्यांना पांडव भेटले आणि भीष्माचार्यांनी सांगितलं मला कसं माराल, शिखंडीला कसा पुढे कराल. शिखंडीला द्रुपदाने द्रोणवधासाठी घेतलेला असतो, पण शिखंड ही अंबिका आहे, आंबा आहे जी भीष्माचार्यांच्या वर अत्यंत सूड घेण्यासाठी शिखंडीचा जन्म झाला. आणि शिखंडीला पुढे करा आणि मला बाण अर्जुन मारेल. आणि मग 10व्या दिवशी भीष्म पडले. मग युद्ध 5 दिवसात द्रोणाचार्यांनी अभिमन्यू वगैरे हे सगळं संपलं आणि हा हिला सबब देतात. हे युद्ध संपल्यानंतर धर्मराज जो आहे तो अत्यंत वेगळ्या अवस्थेत गेला. त्याला त्या अवस्थेतून तिने अत्यंत शांतपणे बाहेर काढला. बघा स्त्रीची रूपं कशा पद्धतीने वडिलांकडे इथे तिथे वाढत वाढत एकूण आलेल्या प्रसंगाला तोंड देत द्रौपदी गेली. आणि मग त्यांनी राज्याभिषेक केला. द्रौपदी राणी म्हणून राहिली आणि पुढे 36 वर्ष राज्य केलं. भगवद्गीता कृष्णाने एक सांगितली इथे. द्रौपदीने एकदा कृष्णाला विचारलं की अरे तू भगवद्गीता जेव्हा सांगितलीस तेव्हा आम्हाला का कोणालाच कळली नाही, ती फक्त अर्जुनाला कळली आणि तू पितामहाला खून केलीस म्हणून पितामह भीष्माने ती ऐकली, आमचं काय. तर तो म्हणाला आता ते झालं का ते आता ते कशाला काय नाही मला भगवद्गीता ऐकायची. मग त्याने एक गोष्ट सांगितली का आचार्य आणि अशी काहीतरी. आणि अनुगीता पर्व असा जो काही तुम्हाला माहिती आहे अनुगीता पर्व, आणि तो अनुगीता पर्व त्यांनी सांगितला ज्याच्यापैकी जो कृष्णाने दुसरी भगवद्गीता सांगितली. महाभारतामध्ये तिसरी भगवद्गीता भीष्माने सांगितलेली आहे. जो राजधर्म आहे तो कसं पालन करावे, कशा पद्धतीने माणसांचं बिहेवियर आहे. अशी द्रौपदी प्रत्येक स्त्रीमध्ये आहे, ती संपत नाही आणि संपणारी नाही. तुमच्यामध्ये द्रौपदी असणं आजच्या स्त्रिया ज्या मी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या सत्य घटना आहेत. मग ती अरुणा शानबाग सारखी असेल बाई, जिचा दोष काय होता आजच्या त्या स्त्रीचा, अत्यंत कर्तृत्ववान बाई, नर्स म्हणून ती स्ट्रिक्ट राहिली म्हणून एका गावढळ भैयाने तिच्यावर बलात्कार केला. का तर ती त्याला ओरडायची, काम नीट कर, हे कर, ते कर. ही आमची संस्कृती. तेव्हा बाकीचे लोक काय करत होते, न्यायव्यवस्था काय करत होती, त्या हॉस्पिटल KEM हॉस्पिटलमध्ये ही जी घटना घडली त्या एका घटनेमुळे ती बाई 25 वर्ष कोमात होती. 25 वर्ष ती कोमात होती. आता 2-3 वर्षापूर्वी बिचारी वारली. तिच्यावर मी नाटक लिहिलं होतं, मी कुमारी अरुणा शानबाग. तर आता तिला मी पाहिली होती ज्या पद्धतीने. काय दोष होता त्या बाईचा, जेव्हा बाईवर एखाद्या स्त्रीवर आणलं काय दोष होता. पण याला अन्यायाला वाचा पुरतो. काळ बदलतो, युग वेगळी होती ती बदलते. अशा ह्या गोष्टी आजच्या स्त्रियांच्या अनेक आहेत. काही विकृत स्त्रिया आहेत, मॅरिड आहेत, त्यांच्या केसेस आजही कोर्टात चालले आहेत. माझी मैत्रीण आहे सुजाता जाधव नावाची ॲडव्होकेट आहे, तिने मला त्या 2 केसेस सांगितल्या. तर भयानक अंगावर काटाळलं. मी सांगत का नाही तर तुम्हाला ह्या सगळ्या वाचायचं आहे. आणि मी काय शोधत होतो यांच्यामध्ये कुठे मला द्रौपदीचा एक गुण तरी सापडतो. असं करत 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 गेलो
आणि मेहसाणा झुलसाणा नावाच्या गुजरातच्या गावामध्ये एक बाई मला आढळली, सुनीता विल्यम्स, जी अमेरिकेला गेलं सुनीता विल्यम्स आणि तिने विमानात 286 दिवस द्रौपदीसारखी दादागिरीत काढले. 96 दिवस आणि रात्र अशी संबंध त्या एका वेगळ्या अंतराळात, एका वेगळ्या ॲटमॉस्फिअर. हे गुण आमच्या स्त्रियांमध्ये आजच्याही आहे. पदराला हात लावला म्हणून महाभारत घडलं, सिंदूरला हात लावला तेव्हा ऑपरेशन सिंदूर घडलं. का तर आमच्या स्त्रीचं पदर आणि कुंकू हे आमच्यासाठी आमच्या जीवापेक्षाही जास्त आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखं आहे. किंवा ह्या अशा संदर्भामध्ये ही द्रौपदी जाते आणि बरेच त्याच्यामध्ये उलट सुलट काही असतं. स्त्रीत्व काय, स्त्रीने काय करायला हवं. मला आनंदाने तुम्हाला सांगतो मी अगदी लक्ष्मीबाईपासून सगळ्या मोठ्या स्त्रिया, सावित्रीबाई वगैरे सगळ्या कनेक्ट केलेल्या आहेत या द्रौपदीमध्ये. काल अजून अंतराळ म्हटल्यानंतर तर आपण अमिताभ बच्चनचा कौन बनेगा करोडपती बघत असू तर तिथे मुलगा काय आणि छोटी छोटी मुलं, मुलगी काय, तू कुठे काय जाणारच, पुढे काय करणार, क्या करने वाली हो तुम, अंतराळात जायचं मला. तर माझी अशी इच्छा आहे की पुढची जी द्रौपदी होईल ती अंतराळात जाऊन येईल, लिफ्टनी येईल, ती द्रौपदीच असेल, पुरुष जाणार नाही तिथे. तर असा हा द्रौपदीचा प्रवास आहे. आपण गप्पा मारायला मी मोकळा आहे. तुम्ही मला काही तुम्हाला वाटतील ते प्रश्न मला विचारा, मी उत्तरं देईन. म्हणजे तो एक आपला प्रवास होईल आणि मग आपण पूर्णत्वाला जाऊ. वसंतराव काय असेल सांगा, काही मी बोला आणि तुम्ही सांगा. येस, द्रौपदीची थाळी हा एक हा अक्षय पात्र ती पण बरं, खूप छान आठवण गेली मला तू. अक्षय पात्राची गंमत कशी झाली की जेव्हा पांडव वनवासाला निघाले ना त्यांच्याबरोबर जवळजवळ अर्धा हस्तिनापूर निघाला. म्हणजे ब्राह्मण तर होतेच त्यांच्याबरोबर. का तर ह्याची ही धर्माची बाजू आहे. जिथे धर्माची बाजू आहे तिथे आम्ही आहोत आणि ते होते. स्त्री म्हणून बाकी कोणाला प्रश्न पडला नाही, त्या द्रौपदीला पडला की एवढ्या लोकांना मी जेवायला कसं करणार. धौम्य ऋषी त्यांचे पुरोहित होते पांडवांचे. धौम्य ऋषींनी सांगितलं धर्मराजाला की सूर्याचा उपासना कर, सूर्योपासना कर आणि मग त्यातून तुला मिळेल. आणि सूर्योपासना केल्यावर एक तांब्याची अशी थाळी दिली सूर्याने आणि म्हणाला हे द्रौपदीला दे, त्याच्यात अन्न तुम्हाला रोज पुरेल एवढं एकदाच येईल फक्त, त्याच्यानंतर येणार नाही. तर ती अक्षय थाळी त्यांच्याकडे 12 वर्ष वनवासात असेपर्यंत होती. द्रौपदीकडे जे कोणी पै पाहुणे यायचे त्याचा एक ती स्वतः एक जातीनं त्याला खायला मिळेल, जेवायला मिळेल बघायचा. स्त्रीत्वाचं केवढं आजही आपल्या घरामध्ये आपण बघतो की बरं झालं फार कटवलं लवकर. आपली माझी बायको नाही थांब त्यांनी चहा देऊ दे पहिल्यांदा लागतो. सो हे जे काही स्त्री आहे आणि ही परंपरा आली कुठून आलं हे सगळे, हे तिथूनच आलेलं आहे. आपल्या सीता काय, दमयंती काय, सावित्री काय, द्रौपदी, तर या सगळ्यात द्रौपदीला जे प्रसंग भोगायला लागले त्या मानाने कमी प्रसंग त्यांच्यावर उडवलेले होते बाकीच्या. द्रौपदीला हे प्रसंग फेस टू फेस करावे लागलेले आहेत सगळे. आणि त्यातून तिच्या जी सुडाची भावना आहे किंवा तिचं जे स्त्रीत्वता आहे ते तिने जपलंय ते मोठं आहे. दादा हा विचार. अनुगीता सांगितली कृष्णाने, त्यामध्ये काय फरक आहे ह्या गीतेत आणि अनुगीतेत? कुठल्या अनुगीता पर्वामध्ये फरक आहे. अनुगीता पर्व आणि ती भगवद्गीता आहे ना, ती भगवद्गीता जी आपण आता जे 18 अध्याय जे भगवद्गीता वाचतो ती संबंध एक माणसाचा तो कर्मयोग आहे. कर्माचं पालन करतो तो कर्मयोग आहे म्हणा किंवा कसं काय आहे की आपला ते सोडायचं नाही. अनुगीता पर्वामध्ये संसारी माणसांनी कसं वागायचं आहे. 36 वर्षांनी कृष्ण गेला, जरा नावाच्या पारध्याने त्याला मारलं त्याचं मोरपीस बघून. म्हणजे अवतार समाप्तीची वेळ होती ती. मानवासारखा जगला, मानवासारखाच तो सर्वसामान्य मेला. तेव्हा
कलियुग संपलं. महाभारत केव्हा संपलं? अश्वत्थाम्याने महाभारत सगळं संपवलं 18व्या दिवसाच्या रात्री. सगळ्यांना ठार मारले त्यांनी एकट्याने. त्याच्याबरोबर कृतवर्मा आणि हे कृपाचार्य होते, म्हणजे बाहेर होते. जो लढेल त्याला मारत होते, पण त्यांनी नाही. तो एक वेगळाच विषय. कधीतरी आपण अश्वत्थाम्याबद्दल बोलू, कधीतरी आपण भीष्मावर बोलू. मी येईन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. वसंतराव, मी येईन. तुमचे वेगवेगळे काही नाही वाटलं मला बोल. नाटक बोल. या थाळीमध्ये एक तुळशीपत्र पण होतं ना? तुळशीपत्र नव्हतं. ऐक, आता ते तुला गोष्ट सांगतो. एकदा दुर्वास ऋषी हे भयंकर तापड, त्याने म्हणजे ह्या महाभारताचा जे काही नियोग पद्धतीने जी मुलं झाले आहेत त्याचे करते दुर्वास ऋषी आहेत. त्यांनी सगळ्या देवांना त्या मंत्र्यांनी बांधून घेतले. तर त्या दुर्योधनाकडे एकदा पाहुणचाराला गेले. त्या दुर्योधनाला म्हणाले, तू एवढा सुंदर पाहुणचार केला आहेस, तुझ्यासाठी मी काय करू? तर ते म्हणाले, माझे बंधू पांडव आहेत, ते बिचारे वनवासात आहेत, त्यांनाही जाऊन तुम्ही भेटा, संध्याकाळच्या वेळेला जा. द्रौपदीची थाळी धुवून जाईल. आणि दुर्वास ऋषी तिथे पोचले आणि ते म्हणाले, तुम्ही आंघोळ करून या, तोपर्यंत स्वयंपाकाचं बघतो. म्हणजे आंघोळ करून या, स्वयंपाकाचं बघणार कुठून? एवढे जे काही दुर्वासांबरोबर त्यांचे शिष्यगण होते, एवढ्या लोकांना खायला घालायला बनवायला अजून मला 4 तास लागतील. त्यांना देऊ काय? एवढं तिथे कृष्ण आला. तो म्हणतो, मला भूक लागली, तू मला काहीतरी खायला दे. तो म्हणतो, अरे ते दुर्वास ऋषी आले, ते शाप देते, तू तुझी ती थाळी आण ना, बघूया. म्हणतात मेथीची भाजी आपली जी आहे तसं एक पान राहिलेलं असतं. ते पान कृष्णाने खाल्लं. तिथे स्नान करत असलेल्या दुर्वासांच्या पोटात उकळ्या फुटायला लागल्या आणि पळाले तिथून. ते परमेश्वराच्या लीला अनेक आहे. तो योगेश्वर आहे. तो आणि कुत्रा सुद्धा स्वर्गात जातो धर्मराजाबरोबर. हा दादा, कुत्रा सुद्धा स्वर्गात जातो. हा, तो यमराज आहे. आता स्वर्गारोहण सांगतो तुम्हाला. कृष्ण मेल्यानंतर, म्हणजे कृष्णाचे प्राण गेल्यानंतर पांडव म्हणतात, आता जगण्यात काय आहे नाही. गांडीव धनुष्य असताना कृष्णाने निरोप पाठवलेला आहे अर्जुनाला. तो त्याचा सारथी आलाय. त्याच्या आधी कृष्ण मेलेला आहे का? अर्जुन पोचतो तिथे तेव्हा कृष्ण मेलेला असतो, बलराम मेलेला असतो, वसुदेव जिवंत असतात. काय करू म्हणतात, ह्या सगळ्या यादवांच्या स्त्रियांना म्हणावं, तुमच्याकडे पांडवांकडे इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूरमध्ये या विचारांना सर्वांना ठेवा. खूप स्त्री आहेत, पण सामान्य जे दांडगट दरोडेखोर होते पंजाबमध्ये, त्यांनी अर्जुनाचा पराभव केला. तर गांडीव धनुष्य असूनही अर्जुनाला एकही ब्रह्मास्त्र बिंबास्त्र कुठला अस्त्रच आठवलं. तर आपलं इथे कर्तव्य पृथ्वीवरचं संपलं. आपण शांतपणे आता जाऊया. आणि मग ते स्वर्गारोहणाला निघतात. स्वर्गारोहणाला निघतात तेव्हा एक एक पडत जातो. भीम प्रत्येक वेळा विचारतो, हा का पडला? याला सौंदर्याचा कल होता, याला आपल्या देखणे पडला, असं एक प्रत्येक. अर्जुन पडला तेव्हा हा काय पडला? त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर कोणी नाही असं वाटलं. द्रौपदी आधी पडते त्याच्या. तेव्हा अर्जुन आणि भीम विचारतो का ही का पडली? हिने तर आपल्या प्रत्येकावर अत्यंत प्रामाणिकपणे प्रेम केलं, प्रत्येकाशी प्रामाणिक राहिली. धर्मराज म्हणतो नाही, तिचं अर्जुनावर जास्त प्रेम होतं आपल्या सगळ्यांपेक्षा. कुठेतरी म्हणाले मोजमापात चूक होते, ती तिची चूक झाली म्हणून ती आधी पडली. आणि मग शेवटी सगळे भीम पडतो. मी का पडलो, तू का पडलास हे मी का सांगू? तुला भयंकर खाणं आणि मारामाऱ्या करण्याशिवाय दुसरं आलं काय? तू धर्माने आलास माझ्या बरोबर, पण तू जर मी सोडलास तर धर्म पाळला. आणि सगळे स्वर्गारोहणात तो कुत्रा जो, तो म्हणतो बाबा तू कुठपर्यंत येतोयस माझ्यावर आता? तो म्हणाला रे मीच तर तुला घेऊन आलो, मी यम आहे, तुझा बाप आहे. म्हणाले चल सगळेजण तुम्ही. आणि मग यमराजा आज जातो. युधिष्ठिर सगळीकडे बघतोय, प्रत्येक पांडव बसले आहेत, यक्षांमध्ये कौरव बसले आहेत, आणि एक स्त्री आहे जी बसली आहे. तर द्रौपदी कुठे आहे? तर ती स्त्री बसलेली दिसते, जिला आपण श्री म्हणतो. ती श्री आहे म्हणतात, ती श्री द्रौपदी. इति श्री. धन्यवाद. सांगितलं ना मी मग अशीच सांगितलं, उशीर आला का? पण द्रौपदीचा जन्म अग्निकुंडातून, अग्निशिखा म्हणतात तिला. हो हो,
तर तो यज्ञाच्या यातून झाला जन्म आणि तो त्यांनी याज उपयाज ह्या दोघांनी त्याचं संबंध केलं. त्यावेळेला त्या दोन्ही लहान मुलांना द्यायला ते हिला बोलवली, पण तिने आंघोळ पण केली नव्हती द्रौपदीच्या पत्नीने. पण ती मुलं पण तशीच पुढे वाढवली. पण ते थोड्या वेळाने मी वेगळा एक अँगल घेतलेला आहे याला, ज्यातला पुराणातला अँगल मी सोडून दिला. वस्तुस्थितीला धरून आजच्या माझ्या स्त्री शक्तीला वाचता येईल अशा पद्धतीने लिहिलं आहे. आणि पुरुषांनी हे जरूर वाचावं, कारण आपण आपल्या बाईबरोबर कसं राहायचं, आपल्या बायकोबरोबर, मुलांबरोबर, हे त्यातून त्याला नक्कीच ज्ञान मिळेल अशी माहिती मी आशा बाळगतो. धन्यवाद.